सर्वांना नमस्कार. आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये असलेल्या 3 आयकॉनबद्दल जाणून घेणे. ते 3 चिन्ह जे आहेत त्यांचा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये उपयोग काय आहे, महत्त्व काय आहे, अंगणवाडी सेविका यांनी कधी आणि केव्हा त्या चिन्हांचा वापर करावा याबद्दल सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चला मग आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. पहिल्यांदा आपल्याला आपल्या जो रजिस्टर मोबाईल क्रमांक असेल आणि एमपिन असेल त्याचा उपयोग करून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर होम पेजला असलेल्या लाभार्थी या सेक्शनमध्ये आपल्याला जायचं आहे. आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर या पद्धतीची स्क्रीन तुमच्या समोर येईल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व लाभार्थ्यांचे प्रकारनिहाय चिन्ह दिसत असतील. मग गर्भवती महिला असतील, स्तनदा माता असतील आणि मुलांच्या जे आयकॉन असतील. उजव्या बाजूला सर्वात वरती तुम्ही बघत असाल 3 वेगवेगळे चिन्ह दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघत असाल की तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे चिन्ह दिलेले आहेत. पहिल्या चिन्हाला आपण रिफ्रेश बटन म्हणतो. दुसऱ्या चिन्हाला आपण क्लाउड किंवा ढगासारखं चिन्ह म्हणतो. आणि तिसरं जे चिन्ह आहे ते नोटिफिकेशन किंवा सूचना चिन्ह आपण त्याला म्हणतो. आता 3 या दिलेल्या चिन्हांचा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काय उपयोग आहे, त्याचे काय महत्त्व आहे आणि अंगणवाडी सेविकांनी या 3ही पर्यायांचा केव्हा आणि कसा उपयोग करावा. तर एक चिन्हाबद्दल आपण पहिल्यांदा सविस्तर जाणून घेऊया की त्या चिन्हाचा वापर तुम्हाला कुठं आणि केव्हा करायचा आहे. तर पहिला आपला जो पर्याय आहे तो आहे रिफ्रेश बटन. तर अनेकदा अंगणवाडी ताई यांना या पेजला असेल किंवा जिथं बेनिफिशरीचे संख्या दिलेली असेल किंवा यादी दिलेली असेल ती लोड होण्यास अडथळा निर्माण होतो किंवा वेळ लागतो. अनेक ठिकाणी इंटरनेटची स्पीड जी आहे, गती जी आहे ती फार कमी असते आणि त्या कारणाने या ठिकाणी डेटा लोड होण्यासाठी वेळ लागतो. अनेकदा आपल्या अंगणवाडीतील लाभार्थी आणि इथं स्क्रीनवरती दिसत असलेले नंबर यामध्ये आपल्याला साम्यता आढळून येत नाही आणि अंगणवाडी सेविकांना मग असा गैरसमज होतो की बाबा ही चुकीची संख्या या ठिकाणी दिसत आहे आणि मग काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी समस्या आहे. तर आपण सगळ्यांनी पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की या ठिकाणी किंवा इतरही वेगवेगळ्या पर्यायांमध्ये हा जो रिफ्रेश बटनाचा पर्याय आहे हा का दिलेला आहे. अनेकदा इंटरनेटची गती असेल, सर्व्हर लोड असेल किंवा इतरही अनेक बाबी असतात ज्यामुळं डेटा लोड होण्यासाठी वेळ लागतो किंवा स्क्रीनवरती असलेला डेटा आणि आपला अंगणवाडीचा डेटा यामध्ये साम्यता आढळून येत नाही. आणि अशा केसेसमध्ये अशा वेळी अंगणवाडी ताई यांनी या रिफ्रेश बटनाचा वापर करणं अपेक्षित आहे. सपोज आता मी जर या बटनाला क्लिक केलं तर तुम्ही खाली बघत असाल की हे नंबर जे आहेत हे रिफ्रेश होतील. हे बघा, तुम्ही बघत असाल की हे नंबर जे आहेत हे रिफ्रेश होतात आणि पुन्हा काही सेकंदामध्ये आपल्याला या ठिकाणी नंबर दिसायला लागतात. म्हणजे कदाचित आपली आधीची जी माहिती असेल ते जर तुम्हाला वाटत असेल की ती माहिती माझ्या माहितीसोबत जुळत नाही, तर अशा वेळी आपण या रिफ्रेश बटनाचा उपयोग ठिकाणी केला पाहिजे. मग जिथं हे रिफ्रेश बटन तुम्हाला दिलेलं असेल त्या ठिकाणी जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटेल की त्या ठिकाणी दिलेली माहिती माझ्या अंगणवाडीच्या माहिती बरोबर जुळत नाही,
त्यावेळी आपण तिथं रिफ्रेश बटनाचा उपयोग केला पाहिजे. आता अनेकदा आपण लाभार्थी आपल्या अंगणवाडीमध्ये नोंदवितो आणि नोंदविल्यानंतर या ठिकाणी येतो तर बघतो की लाभार्थीची संख्या वाढलेली दिसत नाही, किंवा जेव्हा आम्ही आतमध्ये जाऊन बघतो एखाद्या लाभार्थीच्या यादीमध्ये, त्याच्यामध्ये त्या लाभार्थीचं नाव दिसत नाही. जर आम्ही पूर्ण माहिती योग्यरित्या भरलेली असेल तर तो लाभार्थी निश्चितच त्या यादीमध्ये दिसेल. परंतु जसं आधीच आपण तुम्हाला सांगितलं की इंटरनेटची गती नसेल किंवा इतरही काही समस्या असू शकतात ज्यामुळं डेटा लोड होण्यासाठी वेळ लागतो. पण त्यावेळी अंगणवाडी सेविकांनी रिफ्रेश बटन त्या ठिकाणी वापरलं पाहिजे, जेणेकरून तो लाभार्थी तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि ही जर संख्या या ठिकाणी वाढली नसेल तर याही वेळी आपण ह्या रिफ्रेश बटनाचा वापर केला पाहिजे. आता हे रिफ्रेश बटन कुठं कुठं आहे हे आपण पहिल्यांदा बघून घेऊया. एक तर तुम्हाला इथं वरतीच दिसत आहे. दुसरं, कुठल्याही लाभार्थी यादीमध्ये जर आपण गेलात तर त्या लाभार्थी यादीमध्ये तुम्हाला सर्वात वरती हे रिफ्रेश बटन दिसेल. उजव्या साईडला तुम्ही बघू शकत असाल. इथंसुद्धा तुम्हाला एखादा लाभार्थी रजिस्टर केल्यानंतर यादीमध्ये दिसत नसेल तर आपण रिफ्रेश बटनाचा उपयोग केला पाहिजे. फक्त लाभार्थी दिसत नसेल तेव्हाच हा उपयोग करायचा आहे असं नाही. जर तुम्ही एखाद्या लाभार्थ्याशी संबंधित काही माहिती बदललेली असेल, एखाद्याला मायग्रेट आऊट केलं असेल, एखाद्या गर्भवती महिलेला स्तनदा मातेमध्ये स्थलांतरित केलं असेल, तर अशा प्रत्येक वेळी आपण या रिफ्रेश बटनाचा वापर करावा, जेणेकरून आपण केलेली कृती जी आहे ती पूर्ण होईल. त्यानंतर दुसरा हा जो पर्याय आहे हा आणखी कुठं आहे हे आपण बघूया. होमपेजला आपण पुन्हा वापस जाऊया. होमपेजला गेल्यानंतर डेली ट्रॅकिंग या पर्यायामध्ये आपण जाऊया. वरतीच इथंसुद्धा तुम्ही सर्वात वरती बघू शकत असाल की उजव्या साईडला रिफ्रेश बटनाचा पर्याय दिलेला आहे. इथंसुद्धा तुम्हाला कधी असं वाटत असेल की माझी SCMची अटेंडन्स मॉर्निंग स्नॅक्सची मुलं वेगळी दिसत आहेत, म्हणजे संख्या वेगळी दिसत आहे, ती माझ्या अंगणवाडीच्या संख्येसोबत मॅच होत नाही, किंवा मी तर आज THR दिला आहे पण तू वरती नंबर दिसत नाही. तर अशा केसेसमध्ये आपण या रिफ्रेश बटनाचा वापर या ठिकाणी करावा, जेणेकरून आपल्या अंगणवाडीशी संबंधित डेटा या ठिकाणी लोड केला जाईल आणि तो दर्शविला जाईल. तर प्रत्येक वेळी जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की ती माहिती तुमच्या अंगणवाडीशी संबंधित नाही, अशा प्रत्येक वेळी आपण या रिफ्रेश बटनाचा डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये सुद्धा उपयोग करावा, जेणेकरून आपल्याला योग्य आणि अचूक आपल्या अंगणवाडीशी संबंधित माहिती या ठिकाणी दर्शवली जाईल. त्यानंतर पुन्हा आपण होमपेजला जाऊया. इथं गेल्यानंतर आपण खाली येऊ. खाली आल्यानंतर तुम्ही बघत असाल मासिक प्रगती अहवाल हा पर्याय. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पर्यायांच्या समोर रिफ्रेश हा पर्याय दिलेला आहे. आता आपण मासिक प्रगती अहवालला क्लिक करूया. या ठिकाणी तुम्ही बघत असाल की आता सर्व माहिती जी आहे ती 0 दिसत आहे, बरोबर. आता आपण इथं असलेलं हे रिफ्रेश बटन वापरूया. रिफ्रेश बटनला क्लिक केल्यानंतर ही माहिती जी आहे ती रिफ्रेश केली जाते. तर आपण आपल्या अंगणवाडीमध्ये असलेल्या लाभार्थ्यांची संख्या जर या दिलेल्या माहितीसोबत मॅच होत नसेल तर प्रत्येक जो पर्याय आहे त्याच्यासमोर रिफ्रेश बटन दिलेले आहे. आपण रिफ्रेश बटनाला क्लिक करावं, जेणेकरून खाली दिलेले हे जे ऑप्शन्स आहेत यामधील माहिती तुमच्या अंगणवाडीच्या प्रमाणे या ठिकाणी दर्शवली जाईल. आता हे जे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे इथं काउंट नसणार का, कारण हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे हे डेमो ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला काउंट दिसून येणार नाहीत. त्यानंतर खाली बघत असाल तुम्ही की इथं पण रिफ्रेश बटन आहे. म्हणजे बेसिकली मासिक प्रगती अहवाल या पेजमध्ये प्रत्येक पर्यायाच्या समोर हे रिफ्रेश बटन दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला जर वाटत असेल की या विभागामधील जी लाभार्थी संख्या आहे ही मॅच होत नाही आहे, जुळत नाही आहे, तर अशा वेळी आपण या रिफ्रेश बटनाचा उपयोग या ठिकाणी करूया. किंवा जेव्हा केव्हा आपण या पर्यायामध्ये येऊ, जर इथं डेटा लोड होण्यास वेळ लागत असेल, लोड झालेला नसेल, तुम्हाला असे 0 किंवा वेगळे नंबर दिसत असतील, तर अशा केसमध्ये सुद्धा आपण या रिफ्रेश बटनाचा पर्याय या ठिकाणी करू शकतो. तर अशा पद्धतीने वेळोवेळी तुम्हाला
वेगवेगळ्या कारणांसाठी रिफ्रेश बटनाचा उपयोग करायचा आहे. खाली तुम्हाला मासिक प्रगती अहवाल डाउनलोड करण्यासाठी हा पर्याय दिलेला आहे. याला आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथंसुद्धा तुम्ही बघू शकत असाल उजव्या साईडला वरती रिफ्रेश बटन दिलेलं आहे. म्हणजे एखादं रजिस्टर आपल्याला जर डाउनलोड करायचं असेल तर पहिल्यांदा इथं रिक्वेस्ट करावी लागते आणि रिक्वेस्ट केल्यानंतर ते रिक्वेस्टेड होतं आणि रिक्वेस्टेड झाल्यानंतर त्याला डाउनलोड होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. परंतु आपण रिक्वेस्ट केल्यानंतर आपल्याला रिफ्रेश बटन प्रेस करावं लागेल. रिफ्रेशला प्रेस केल्यानंतर इथं रिक्वेस्टेडच्या ऐवजी तुम्हाला डाउनलोड हा पर्याय उपलब्ध होईल. म्हणजे ही माहिती रिफ्रेश केली जाईल आणि तुम्हाला डाउनलोड हा पर्याय उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीनं आपण MPRमध्ये रिफ्रेश या बटनाचा उपयोग करू शकतो. आता आपण आपल्या पुढील पर्यायाकडे किंवा जे आयकन आहे, दुसरे जे चिन्ह आहे त्याच्याकडे वळूया. दुसरे चिन्ह आहे क्लाउड किंवा ज्याला आपण ढगासारखे चिन्हसुद्धा म्हणतो. तर या चिन्हाचा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मुख्य जो उपयोग आहे तो 2 बाबींसाठी आहे. एक तर इंटरनेट नसताना जी कामं आपण करतो ती सर्व कामं या पर्यायामध्ये सेव्ह केली जातात आणि तिथं तुम्हाला जेव्हा केव्हा इंटरनेटची सुविधा उपलब्ध होईल तेव्हा त्या कामांना सिंक करण्यासाठी पर्याय दिला जातो. म्हणजे माझ्याकडं इंटरनेटची सुविधा नाही, 3 दिवसापर्यंत मी विना इंटरनेट काम करणार आणि ती माहिती जी आहे ती 3ऱ्या दिवशी इंटरनेटच्या संपर्कात जाऊन जिथं इंटरनेट उपलब्ध असेल त्या क्षेत्रामध्ये जाऊन ती माहिती मग सर्व्हरला पाठवणार, जेणेकरून मी केलेले काम पोषण ट्रॅकर डॅशबोर्डमध्ये दिसेल आणि त्याचा माझ्या परफॉर्मन्सवरती, कार्यक्षमतेवरती कुठलाही प्रभाव किंवा परिणाम होणार नाही. हा एक ऑप्शन झाला. आणि दुसरा जो उपयोग या बटनाचा आहे किंवा या पर्यायाचा आहे की कदाचित अनेक वेळा असं होतं की आपल्याला वाटतं की इथं नेटवर्क दिसत आहे, टावर आहे, रेंज आहे आणि तरीसुद्धा आपण अंगणवाडी सेंटर ओपन करतो आणि आपल्याला वाटतं की अंगणवाडी सेंटर ओपन झालं आहे, अटेंडन्स मॉर्निंग स्नॅक्स आपण मार्क करतो, तो मार्क झालेला आहे, THRSM मार्क करतो, तो मार्क झालेला आहे. परंतु अनेकदा तसं होत नाही. आपण त्या ठिकाणी माहिती प्रविष्ट केलेली असते, परंतु आपल्या मोबाईलचं इंटरनेट कनेक्शन ची जी गती असेल ती पाहिजे तेवढी नसल्या कारणाने ती माहिती काही वेळासाठी या बटनामध्ये किंवा या पर्यायामध्ये सेव्ह केली जाते आणि मग तुम्हाला इथं येऊन ती माहिती सिंक करण्याची गरज असते, जेणेकरून तुम्ही जी काही माहिती भरलेली असेल, म्हणजे अंगणवाडी सेंटर आज उघडले आहे असे दाखवले असेल, THRSMची नोंदणी केली असेल, प्री स्कूल एज्युकेशन ॲक्टिव्हिटी मार्क केलेली असेल, तर ते तुम्हाला इथून सिंक केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ते तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम असतील, CDPO सर मॅडम असतील यांच्या डॅशबोर्डच्या अहवालांमध्ये निदर्शनास येईल. अनेकदा असं होतं की तुम्ही ते केलेलं आहे असं तुम्हाला वाटतं, परंतु दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे कळतं की पर्यवेक्षिका मॅडम मार्फत की तुमचं अंगणवाडी सेंटर काल ओपन नव्हतं, पण तुम्हाला वाटतं की नाही मी तर ओपन केलं होतं, परंतु ते या क्लाउडमध्ये असल्याकारणाने आणि तुम्ही त्याला सिंक केलेलं नसल्याकारणाने ते रिपोर्टमध्ये दिसत नाही. आणि म्हणून मग अंगणवाडी ताई यांनी दररोज एकदा तरी हे क्लाउड बटन तपासावं की इथं वरती जो 0 काउंट दिलेला आहे त्याऐवजी काही नंबर त्याच्यावरती दिसत आहे का. म्हणजे जेवढे तुमचे काम या ठिकाणी पेंडिंग असतील तेवढ्या नंबर या क्लाउड या बटनाच्या वरती तुम्हाला दिसेल. आता 0 दिसतंय म्हणजे आपलं कुठलंही काम सिंक करण्यासाठी पेंडिंग या ठिकाणी नाही. तुम्ही बघत असाल इथं लिहिलेलं आहे प्रस्तुत करण्यासाठी प्रलंबित 0 उपक्रम. म्हणजे सद्यस्थितीत आपल्या अंगणवाडीच्या या ॲप्लिकेशनमध्ये एकही काम सिंक करण्यासाठी उपलब्ध नाही किंवा प्रलंबित नाही. तुम्ही इथं मेसेज वाचू शकाल, प्रलंबित नोंद आढळली नाही. तर अशा पद्धतीनं जर 0 असेल तर उत्तमच, परंतु 0च्या ऐवजी तिथं जर काही नंबर असेल तर आपण या पर्यायामध्ये आलं पाहिजे. आणि आल्यानंतर इथं सुरुवात करा म्हणून एक बटन आहे, म्हणजे रिफ्रेशचंच बटन आहे, सिंकचं बटन आहे, त्याला आपल्याला क्लिक करावं लागेल. त्याला क्लिक केल्यानंतर तुमचे जे पेंडिंग काम या ठिकाणी असेल ते
काही क्षणामध्ये इथून निघून जाणार. म्हणजे इथून निघून गेल्यानंतर याचा अर्थ असा आहे की तुम्ही केलेले काम आता योग्यरित्या किंवा यशस्वीरित्या संपादित करण्यात आलेले आहे, सेव्ह करण्यात आलेले आहे. तर याच्यामध्ये मग काळजी करण्याची गरज नाही. तर जेव्हा केव्हा आपण अशा पद्धतीने दररोज अंगणवाडी सेंटरशी संबंधित आपले कामकाज करू, तेव्हा आपण दररोज एकदा ॲप्लिकेशन बंद करण्यापूर्वी या क्लाउड बटनामध्ये बघूया की याच्यामध्ये काही माझे काम पेंडिंग आहे का, है ना. तर तिसरा याचा उपयोग आहे की जेव्हा केव्हा आपण एखाद्या लाभार्थ्याचं नवीन रजिस्ट्रेशन करतो तेव्हा त्याच्या आधारशी संबंधित ज्या काही त्रुटी असतील, सपोज एखादा लाभार्थी आधीच कुठल्या तरी अंगणवाडी सेंटरमध्ये रजिस्टर आहे आणि तुम्ही पुन्हा त्याला त्याच आधार क्रमांकाचा उपयोग करून तुमच्या अंगणवाडी सेंटरमध्ये रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला, तर माहिती भरत असताना ती माहिती स्वीकारली जाईल, तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाले असा मेसेज पण येईल. बऱ्याचदा तुम्ही असा मेसेज आल्यानंतर असं गृहीत धरता की लाभार्थी नोंदणी यशस्वीरित्या झालेली आहे, परंतु तो लाभार्थी यादीमध्ये दिसत नाही. अशा अनेकदा तुमच्याकडून कंप्लेंट्स येतात किंवा इश्यू रेज केले जातात, परंतु ती समस्या नाही. ती माहिती जेव्हा आपण रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये भरतो तेव्हा ती सुरुवातीला फक्त तपासणीसाठी स्वीकारली जाते आणि जेव्हा ती माहिती मग आधारच्या डेटाबेससोबत व्हेरीफाय केली जाते, तपासली जाते, त्याच्यामध्ये जर साम्यता आढळली की तुम्ही भरलेली माहिती आणि आधारच्या डेटाबेसमध्ये असलेली माहिती ही जर जुळत असेल, मॅच होत असेल, तर मग तुमची नोंदणी जी आहे ती यशस्वी केली जाते आणि तुम्हाला लाभार्थी यादीमध्ये दर्शविला जातो. परंतु आपण भरलेली माहिती आणि आधारच्या डेटाबेसमध्ये असलेली माहिती यामध्ये जर साम्यता नसेल, यामध्ये जर काही तफावत आढळली, तर मग तुम्हाला या ठिकाणी त्या लाभार्थ्याचे नाव दिसेल आणि त्या खाली लिहून येईल की बाबा हा आधार क्रमांक आधीच वापरलेला आहे किंवा तुम्ही भरलेली आधार संबंधीची माहिती अवैध आहे. अशा पद्धतीचे मेसेज लाल रंगामध्ये या ठिकाणी लिहून येणार आणि त्यांच्यासमोर तुम्हाला फक्त डिलीट हा पर्याय दिसतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काही दुरुस्ती करता येणार नाही. तुम्हाला ते नाव इथून डिलीटच करावं लागेल, कारण तुम्ही भरलेली जी माहिती आहे ती चुकीची माहिती होती किंवा तो लाभार्थी कुठल्या तरी अंगणवाडी सेंटरमध्ये आधीच रजिस्टर आहे, ज्यामुळं तुम्हाला इथं लिहून येत आहे की हा आधार क्रमांक आधीच वापरलेला आहे किंवा अस्तित्वात आहे. आणि जर माहिती चुकलेली असेल भरताना, तर तिथून लिहून येईल की तुम्ही भरलेली आधार संबंधीची माहिती अवैध आहे. तर मग अशा केसेसमध्ये आपल्याला पुन्हा त्या लाभार्थ्याची माहिती योग्य आधार कार्डचा उपयोग करून भरावी लागेल, जेणेकरून तो लाभार्थी आपल्याला लाभार्थी यादीमध्ये दर्शविला जाईल. तर जेव्हा केव्हा लाभार्थी यामध्ये अशा कारणांसह येईल, तेव्हा समजून घ्यायचं की त्या लाभार्थ्याची नोंदणी यशस्वी झालेली नाही. तर जेव्हा केव्हा आपण एखाद्या लाभार्थ्याची नोंदणी करतो किंवा डेली ट्रॅकिंगमधले जे कामं करतो, म्हणजे अंगणवाडी सेंटर ओपन असेल, THRSCM देणे असेल, अटेंडन्स, मॉर्निंग स्नॅक्स मार्क करणं असेल, हे करू तेव्हा आपण हे क्लाउड बटन तपासू की आपलं केलेलं काम यामध्ये पेंडिंग आहे का, आपण नोंदविलेला लाभार्थी याच्यामध्ये दिसतो आहे का. जेणेकरून तो जर दिसत असेल, ते काम जर पेंडिंग दिसत असेल, तर तुम्हाला इथून सिंक करता येईल. लाभार्थी पेंडिंग दिसत असेल तर इथून डिलीट करता येईल. आणि ज्याप्रमाणे इथं तो एरर मेसेज दाखवला असेल, जी समस्या दर्शवली असेल की का तो लाभार्थी आम्ही यशस्वीरित्या संपादित करू शकलो नाही, तुम्हाला लाभार्थी यादीमध्ये दर्शवू शकलो नाही, ते लिहिलेलं असेल की आधार आधीच आहे किंवा आधारची माहिती आम्ही चुकीची भरलेली आहे. जर चुकीची असेल तर मग आम्ही ते डिलीट करून पुन्हा योग्य रीतीने ती माहिती प्रविष्ट करू, जेणेकरून आमच्या लाभार्थ्याची नोंदणी त्या ठिकाणी पूर्ण होईल. तर हे उपयोग आपल्याला क्लाउड बटनाचे या ठिकाणी करायचे आहे. आता पुन्हा आपण मागे जाऊया आणि तिसरा जो आपला चिन्ह जे आहे या ठिकाणी सूचना चिन्ह किंवा नोटिफिकेशन चिन्ह, याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या जातात. मुख्यतः याच्यामध्ये 2 प्रकारच्या सूचना येतात. क्लिक आपण याला बटनाला क्लिक करूया. यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती दिसेल माझी अधिसूचना आणि इथं 2 वेगवेगळे मेनू दिलेले आहेत, टॅब दिलेले आहेत. एक आहे श्रेणी अद्ययावत करणे आणि दुसरा आहे निष्क्रिय. तर श्रेणी अद्ययावत करणे म्हणजे लाभार्थ्यांची श्रेणी अद्ययावत करणे, ज्यामध्ये मग 0 ते 6 महिन्याचे बालकं असतील, जे 6 महिने ते 3 वर्षामध्ये जात असतील, अशा पद्धतीने एका कॅटेगरीतून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जाणं.
गर्भवती महिला असतील स्तनदा मातेमध्ये जाणं, हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं दिसेल. तुम्ही वाचू शकत असाल की कशा पद्धतीनं हे मॅसेज तुम्हाला येतात. मग तुम्हाला जर बघायचं असेल की कुठली बालके किंवा कुठल्या महिला एका कॅटेगरीतून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये, महिलांना तर तुम्हाला मॅन्युअली करावं लागेल, ते तुम्हाला माहीतच असेल. पण मुलांच्या बाबतीत जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कुठलं बाळ कुठल्या तारखेला एका कॅटेगरीमधून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे, तर ते तुम्ही या ठिकाणी येऊन पाहू शकता. इथं तुम्हाला त्या संबंधीचा डेटा दिलेला असतो श्रेणी अद्ययावत करणेमध्ये. ठीक आहे. आणि दुसरी जी टॅब आहे आपली ती आहे निष्क्रिय. आता आपण त्याला क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथं सुद्धा तुम्हाला असे वेगवेगळे मॅसेज दिसतील. तर याच्यामध्ये कुठले मॅसेज असतात, जर एखाद्या लाभार्थ्याचं टेनर म्हणजे त्याचा कार्यकाळ या ठिकाणचा संपत असेल, म्हणजे एखादं बाळ असेल त्याची वयाची 6 वर्ष पूर्ण झालेली असतील, तर तुम्हाला या ठिकाणी असा मॅसेज येईल म्हणजे की त्यांचं टेनर कंप्लीट झालेलं आहे. आता ही स्तनदा माता, यांचे 6 महिने या ठिकाणी पूर्ण झालेत म्हणून मॅसेज आला की यांचं जे टेनर आहे लॅक्टेटिंग मदरचं ते पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं मग यांना आपण इनॅक्टिव्ह म्हणजे निष्क्रिय केलेलं आहे, आपल्या ॲप्लिकेशनमधून काढून टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीचे मॅसेज या ठिकाणी येतील. एक टेनर कंप्लीट झालेली जी लाभार्थी आहेत ते, आणि दुसरे ज्यांना तुम्ही आपल्या पर्यवेक्षिका मॅडम यांना सांगून किंवा CDPO सर मॅडम यांना सांगून इनॅक्टिव्ह करायला सांगितलेलं आहे किंवा निष्क्रिय करायला सांगितलेलं आहे, त्यांचेसुद्धा मॅसेज तुम्हाला या ठिकाणी येतील. तर त्या बाबतीत तुम्हाला असं लिहून येईल की हे कुणी इनॅक्टिव्ह केलेलं आहे, बाय ॲडमिन. जिथं ॲडमिन लिहिलेलं आहे याचा अर्थ असं की तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम किंवा CDPO सर मॅडम यांनी या लाभार्थ्याला इनॅक्टिव्ह केलेलं आहे. तिसरा जो इनॅक्टिव्ह होण्याचा रिझन आहे किंवा कारण आहे ते आहे मिसकॅरेज. एखाद्या गर्भवती महिलेचं जर मिसकॅरेज होत असेल तरीसुद्धा त्याची जी सूचना आहे तुम्हाला ती या ठिकाणी दिली जाईल की या महिलेचं तुमच्या या तारखेला मिसकॅरेज झालेलं आहे. त्यानंतर ॲबॉर्शन असेल, स्टिलबर्थ असेल, ते सगळे मॅसेज तुम्हाला, म्हणजे एखादा लाभार्थी निष्क्रिय होण्यासाठी, इनॅक्टिव्ह होण्यासाठी जे जे कारणं असतात ती सगळी कारणं तुम्हाला या ठिकाणी दिली जातील. एक तर त्यांचा कार्यकाळ संपणे असेल, दुसरं त्यांना तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम असतील त्यांच्यामार्फत इनॅक्टिव्ह केलं असेल किंवा डेडमार्क केलं असेल, तिसरं की त्यांचं मिसकॅरेज झालं असेल, चौथं त्यांचं ॲबॉर्शन झालं असेल किंवा स्टिल बर्थ झालं असेल. तर अशा सगळ्या कारणांच्या बाबतीत जर एखादा लाभार्थी निष्क्रिय होत असेल तर तो तुम्हाला, ती कारणं तुम्हाला या ठिकाणी दर्शवली जातील. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीची माहिती जर घ्यायची असेल तर आपण या नोटिफिकेशनच्या आयकनमध्ये येऊन ही माहिती जाणून घेऊ शकतो. आता नोटिफिकेशनचं बटन तुम्हाला 2 ठिकाणी दिलेलं आहे. क्लाउड बटन सद्यस्थितीमध्ये रिफ्रेश कुठं हे होतं हे आपण बघितलं. क्लाउड सद्यस्थितीमध्ये फक्त लाभार्थी या कॅटेगरीमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते डेली ट्रॅकिंग या पर्यायामध्ये दिलं जाणार आहे. म्हणजे येणारे जे अपडेट असणार आहे त्याच्यामध्ये हा जो क्लाउडचा पर्याय आहे हा डेली ट्रॅकिंगमध्ये सुद्धा येणार आहे. कारण त्यामध्ये असलेली माहिती जी आहे डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये ती इंटरनेट नसताना सुद्धा भरता येतं आणि इंटरनेट नसताना भरलेली जी माहिती असते ती क्लाउडमध्ये जात असते आणि तिला मग आपल्याला 3 दिवसांच्या आत इंटरनेट जिथं असेल त्या क्षेत्रात जाऊन सिंक करणं आवश्यक असते. अदरवाईज अन्यथा ती माहिती स्वीकारली जात नाही आणि ती माहिती मग दिसत नाही, ती डिलीट होऊन जाते माहिती ऑटोमॅटिकली 3 दिवसानंतर. त्यामुळे सद्यस्थितीत हा पर्याय जो आहे तो फक्त लाभार्थी यादीमध्ये आहे. येणाऱ्या पुढील काही अपडेटमध्ये तुम्हाला हा पर्याय डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये सुद्धा दिसेल. तिसरा आहे सूचना बटन किंवा सूचना चिन्ह. हे सद्यस्थितीत लाभार्थी यादीमध्ये आहे आणि होम पेजला सर्वात वरती दिलेला आहे. तुम्ही इथं बघू शकत असाल, एक लाभार्थी यादीमध्ये आणि एक होम पेजला. तर अशा पद्धतीनं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे 3 महत्त्वाचे आयकन दिलेले आहेत, एक रिफ्रेश, दुसरं ते ढगासारखं आपलं क्लाउड आयकन आणि तिसरं सूचना चिन्ह म्हणजे नोटिफिकेशन आयकन. हे 3 आयकनबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली की कुठल्या चिन्हाचा उपयोग कधी करायचा आहे आणि तो किती महत्त्वपूर्ण आहे हे संपूर्णरित्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर अपेक्षा आहे की आपण यापुढं या 3ही बटनांचा उपयोग जो आहे, या 3ही पर्यायांचा उपयोग जो आहे तो योग्यरित्या कराल आणि आपल्याकडं जी पेंडिंग माहिती असेल किंवा जी चुकीची माहिती कधी कधी आपल्याला दर्शवली जाते, दिसते, काही
इंटरनेटची गती नसल्या कारणाने किंवा इतरही काही कारणांमुळे, तर ती आपल्याला योग्य रीतीने दिसेल किंवा दर्शवली जाईल. तर अपेक्षा आहे की या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आपले दैनंदिन कामकाज करताना नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला या तीनही चिन्हांप्रती कुठला प्रश्न नसेल, त्याच्या वापराप्रती कुठला प्रश्न नसेल आणि योग्य रीतीने आता तुम्ही या तीनही पर्यायांचा वापर करू शकाल.